नमस्कार. आज आपण एका अशा सोनेरी बियांबद्दल बोलणार आहोत ज्या दिसतात तर अगदी लहान, पण त्यांची ताकद जबरदस्त आहे. खरं तर हे एक असं रहस्य आहे जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे, पण गंमत म्हणजे याच्या शक्तीबद्दल फार कमी लोकांना माहितीये. पण मनात प्रश्न येतोच नाही का, की इतक्याशा नाजूक दिसणाऱ्या दाण्यामध्ये खरंच इतकी ताकद असू शकते? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग उघडूया या सोनेरी बियांचं रहस्य, ज्याला आपण जवस म्हणतो. हो, तेच. हिंदीमध्ये ज्याला अलसी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड. नावं वेगवेगळी पण गोष्ट एकच. बरं, मग चला जरा खोलात शिरूया आणि पाहूया की काय आहे नक्की या सोनेरी बियांचं रहस्य. तर जवस म्हणजे नेमकं काय? बघा, हे एक लहानसं चपटं असं सोनेरी तपकिरी रंगाचं बी आहे. दिसायला अगदी साधं, पण याच्या औषधी गुणधर्मांमुळे ना याला आरोग्याचा खजिनाच म्हणतात अक्षरशः. आता खरी गंमत तर पुढे आहे. या दाण्याच्या आत डोकावून पाहूया का? कारण हे फक्त एक साधं बी नाहीये, हे आहे पोषणाचं एक जबरदस्त पॉवर हाऊस. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्या प्रत्येक दाण्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा खजिना दडलेला आहे. आणि हे आपल्या शरीरासाठी, म्हणजे खास करून आपलं हृदय आणि मेंदू यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. त्यानंतर येतं डायटरी फायबर, म्हणजे तंतुमय पदार्थ. हे तर यात इतकं भरपूर आहे की आपल्या पचनसंस्थेसाठी याच्यापेक्षा चांगलं काही नाही. आणि ऐका, जे लोक शाकाहारी आहेत ना, त्यांच्यासाठी तर ही एक गुड न्यूज आहे, कारण जवस हे प्लांट बेस्ड प्रोटीनचा म्हणजे वनस्पतीजन्य प्रथिनांचा एक खूप मोठा स्रोत आहे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी हे प्रोटीन खूप गरजेचं असतं. आणि खास गोष्ट, यात लिग्नॅन्स नावाचा एक घटक असतो. आता हे नाव जरा वेगळं वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स, म्हणजे आपल्या शरीराची अनेक आजारांपासून रक्षा करणारं कवच. अजून संपलं नाहीये. यात विटॅमिन B1, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम अशी अनेक महत्त्वाची जीवनसत्व आणि खनिजंसुद्धा आहेत. म्हणजे खरंच पॅकेज छोटा आहे, पण धमाका खूप मोठा आहे. अच्छा, तर आता हे तर कळलं की याच्यात काय काय आहे. पण आता हे बघूया की हे सगळे पोषक घटक आपल्या शरीरावर काय जादू करतात. कारण खरं सांगायचं तर जवस हे आरोग्यासाठी एक वरदानच आहे. याचे फायदे ऐकून तर थक्क व्हायला होईल. यातला ओमेगा 3 हृदयाची काळजी घेतं, फायबरमुळं पचनक्रिया सुधारते, आणि हो, वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. एवढंच नाही, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यापासून ते विशेषतः स्त्रियांमध्ये हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यापर्यंत याचे अनेक फायदे आहेत. आणि हो, त्वचा आणि केस चमकदार बनवण्यासाठी तर हे उत्तमच आहे. आता मनात एकच प्रश्न आला असेल की ठीक आहे, फायदे तर खूप आहेत, पण हे खायचं कसं? तर थांबा, काळजी करू नका. हे वापरायला खूप सोपं आहे. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जवस हलकेसे भाजून त्याची पूड करून ठेवा. ही पूड तुम्ही पोळीच्या पिठात, भाजीवर किंवा अगदी डाळवरणातही टाकू शकता. किंवा मग आपल्या सगळ्यांची आवडती खमंग जवसाची चटणी, ती तर आहेच. आणि त्याहीपेक्षा सोपं म्हणजे ही पावडर दह्यात, स्मूधीमध्ये किंवा ओट्समध्ये मिसळून खा. पण थांबा, एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. जवस कधीही चुकूनही कच्चं खाऊ नका. ते नेहमी भाजून किंवा दळूनच खायचं, कारण कच्चं जवस पचायला खूप जड असतं आणि त्याचे फायदे मिळत नाहीत. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये. अगदी आपल्या प्राचीन आयुर्वेदात सुद्धा जवसाला खूप मोठं स्थान आहे. असं मानलं जातं की ते वातदोष संतुलित करतं. म्हणूनच बघा, सांधेदुखी, कोरडी त्वचा किंवा पचनाच्या त्रासावर पारंपरिक उपायांमध्ये जवसाचा वापर हमखास केला जातो. तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. या बिया दिसतात छोट्या, पण त्यांचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? जवस महाग नाहीये, कुठेही सहज मिळतं आणि पौष्टिकतेने तर भरपूर आहे. म्हणजे आरोग्यासाठी यापेक्षा सोपा आणि इतका प्रभावी उपाय दुसरा कुठला असेल का? तर मग विचार करा, हा जो छोटासा सोनेरी खजिना आहे, त्याला आपल्या रोजच्या आहारात थोडीशी जागा देऊन त्याचे मोठे फायदे आपण घेऊ शकतो, नाही का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.